न्यूज। शक्ती कायदा कधी अंमलात आणणार? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल। राज्यात महिला व तरुणींवर होणारा अत्याचार कमी होण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्यासाठी मी गृहमंत्री असताना प्रयत्न केले। या कायद्यात अत्याचाराला थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। यानंतर या कायद्याला विधान परिषद व विधानसभेची मंजुरी करून अंतिम मंजुरीसाठी 4 वर्षापूर्वी तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला, परंतु अद्यापही त्या कायद्याला अंतिम मंजुरी मिळाली नाही। अत्याचाराला फाशी देणारा हा शक्ती कायदा महाराष्ट्रात कधी अंमलात आणणार असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला। पुणे येथे एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार करण्यात आल्यानंतर राज्यातील महिला व तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अशा घटनांनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी होत असते, परंतु सध्या महाराष्ट्रात अत्याचाराच्या संदर्भात जो कायदा आहे त्याला फाशीची तरतूद नाहीच। राज्यातील महिला व तरुणींवर होत असलेले अत्याचार कमी करण्यासाठी आंध्र प्रदेशने जो कायदा आणला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कडक कायदा करण्यासाठी गृहमंत्री असताना मी वरिष्ठ IPS व IAS अधिकाऱ्यांना घेऊन आंध्र प्रदेशला गेलो होतो। त्यानंतर तेथील कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले। या शक्ती कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 21 सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे। यात विधान परिषद व विधानसभेतील सर्वच पक्षांचे आमदार यांच्यासह वरिष्ठ IPS व IAS अधिकारी यांचा समावेश होता। या समितीने मुंबई, औरंगाबाद व नागपूर इथं बैठका घेऊन महिलांविषयी काम करणाऱ्या अनेक संघटनांशी चर्चा करून या कायद्यात काय तरतुदी असाव्यात यावर सविस्तर मंथन करण्यात आले। यानंतर कायद्याचा मसुदा तयार करून तो विधान परिषद व विधानसभेत मंजूर करण्यात आला। गेल्या 4 वर्षापासून अंतिम मंजुरीसाठी हा कायदा केंद्र सरकारकडे धूळ खात पडून आहे। लाडक्या खुर्चीसाठी काम करणाऱ्या राज्यातील भाजपा प्रणित सरकारनं लाडकी बहीण आणि लाडक्या मुलीवरील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा शक्ती कायदा अंमलात लवकरात लवकर आणावा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन। एकत्र झाल्यानंतर त्याचे तुम्हाला कल्पना असेल की आमच्यातले काही लोक जाऊन त्यांनी आपला अलग पक्ष स्थापन केला आणि सरकारमध्ये ते सामील झाले। ठीक आहे, तो आता तो विषय वेगळा आहे, पण आता आम्ही जे कोणी आता माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही सर्व आहोत। मधल्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे निकाल लागले, अनपेक्षित अशी निकाल लागले, त्याच्यामुळे साहजिक सर्वांचा निराशा झाली। आता कसं अशा पद्धतीने निकाल लागल्यानंतर आता पुढे काय होणार अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना सर्वांसमोर पडला। त्याच्यामुळे सर्वांमध्ये मनगळ आमच्या सर्व सहकार्यांमध्ये आली होती, पण आता ती मरगळ दूर करून कशा पद्धतीनं आपला पक्ष जे आपले सहकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन संघटन बांधणी कशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये करता येईल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते राज्य शासन तर रोज काहीतरी काही ना काही खाद्य रोज देतच राहतं। आणि असे जे ज्वलंत प्रश्न आहे, जनतेचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आमच्या महिलांचे जे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, पोलीस भरतीचे प्रश्न आहे, असे अनेक ज्वलंत प्रश्न कशा पद्धतीने लोकांसमोर आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेसमोर आणता येईल यासाठी आता आम्ही पुढील काळामध्ये मरगळ दूर करून आमच्या पक्षाचे सर्व सहकारी कामाला लागणार आहोत। आता सर्व पार्टीमध्ये मरगळ आली होती, आमच्या पार्टी नाही, शिवसेनेमध्ये आली होती, नंतर काँग्रेसमध्ये आली होती। आमच्यासारखं ते आता मरगळ आता ठीक आहे, 3-4 महिने झाले आता सगळे शांत बसले होते, पण आता सर्व आम्ही मरगळ दूर करून सर्व महाविकास आघाडीच कामाला लागली। डायरी ऑफ होम मिनिस्टर अनिल देशमुख ज्याचं तुम्हाला मिळालं नसेल तर मी त्याची कॉपी तुम्हाला देतो, बाकी ज्यांनाही मिळालं नसेल त्यांना देतो। उज्ज्वल त्या पुस्तक जर वाचलं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळेल की कशा पद्धतीनं मला फसवण्यात आलं, कसं फसवण्यात आलं, सविस्तर त्याची माहिती संपूर्ण कोर्टाने काय म्हटलं दिलं आहे। पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे। सर्वप्रथम मी आमचे विदर्भाचे प्रभारी आमचे नेते माननीय अनिल देशमुखजी साहेब, त्यासोबत माजी गृहमंत्री आणि त्यासोबतच उपस्थित अध्यक्ष भास्करराव काळे, अध्यक्ष या पद्धतीनं इथं उपस्थित असलेले सर्व तालुका अध्यक्ष, इतर माझे सर्व पक्षाचे सहकारी आणि मित्रांनो,
आज आपल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.